जय शिवराय मित्रांनो, ही आहे आपल्या उरण बोकरविड या गावातील जनिशा प्रथमेश पाटील, जिला SMA टाईप 3चा एक रेअर आजार होता, जो लाखो लोकांमधून एकाला होतो. आणि त्यासाठी आपल्याला भरपूर पैशांची मदत हवी होती आणि त्यासाठी मी तुमच्याकडं एक मदतीचा हात मागितला होता आणि तुम्ही सर्वांनी भरपूर प्रतिसाद दिला आणि त्यासाठी तुमचे भरपूर आभार. आणि 1 वर्षानंतर ही व्हिडिओ बनवते त्याचं कारण असं आहे, कारण का सर्वांना पडलेला एक आपुलकीचा प्रश्न आहे, म्हणजे जनिशा आता काय करते, जनिशा आता कशी आहे, तिची रिकव्हरी झाली का नाही, ती बरी झाली का नाही, किंवा ती बरी होणार आहे काय, ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी या व्हिडिओमध्ये दिले. तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. हाय, नमस्कार, कशा सर्व. मी राजदीप गरत आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राज करंजाचा या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आपण गेल्या वर्षी जनिशा प्रथमेश पाटील, एक चिमुकलीची SMA टाईप 3चा तिला आजार होता, त्या निमित्त आपण व्हिडिओ बनवली होती आणि त्यानिमित्त आपण तुमच्याकडून मदत मागितली होती. करोडांची मदत पाहिजे होती, कारण का एक रेअर आजार जो भारतामध्ये लाखोंमध्ये एकाला होते, करोडांमध्ये एकाला होते, असा तो आजार होता, रेअर आजार. सर्वांना पडलेला वहिनी दादा एक आपुलकीचा प्रश्न, म्हणजे आता जनिशा कशी आहे, तिची रिकव्हरी कशी होते, ट्रीटमेंट झाली का नाही. जनिशा आपल्या समोर आहे बघा, जनिशा सुद्धा आहे. जनिशा हाय कर सर्वांना. हाय, ती बघा. तर विषय असा आहे की तुम्हाला मी दाखवीन ती कशी चालत होती. ती म्हणजे स्टार्टिंगला गेल्या वर्षी तिला अजिबात चालता सुद्धा नव्हते आणि आता बराच रिकव्हरी तिने केलेली आहे. आणि तीच सर्व तुम्हाला तो पिरियड त्यांचा फॅमिलीचा एक स्टेबल बॅलन्स फॅमिली असते आणि अचानक हा असा आजार येतो, डिटेक्ट होतो. त्याच्यानंतरचा जो प्रवास आहे तो त्यांच्याकडून जाणून घेऊ आपण. आणि आत्ताची प्रेझेंट सिच्युएशन कशी आहे, डोस मिळाला की नाही, कसं काय अमाऊंट जमा झाली, ते सर्व काय तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि एक थोडक्यात तुम्हाला सांगतो, प्रवास तर तुम्हाला सांगणारच आहे, पण थोडक्यात जनिशा आता 100% बरी आहे, रिकव्हरी सुरू आहे. पूर्ण व्हिडिओ बघा, तो तुम्हाला सर्व समजेल. तर वहिनी आपल्या समोर दादा सुद्धा आहे. दादा, वहिनी काय सांगाल, कसा प्रवास होता तुमचा? या सगळ्यात पहिलं तर सगळ्यांना धन्यवाद, मनापासून धन्यवाद. जेनिशासाठी तुम्ही खूप मदत केलीत, आम्हाला खूप सपोर्ट मिळाला तुमचा आणि त्यामुळेच आज आम्ही ह्या सक्सेसच्या पायरीवर उभे आहोत. सगळ्यात पहिलं तर जेनिशाचा जो अमाऊंट होता, सर्वांना माहिती आहे की खूप डिफिकल्ट पिरियड होता आमच्यासाठी. पूर्ण वर्ष आम्ही स्ट्रगल केलं. तुमच्या सगळ्यांच्या मदतीने आपले पैसे जमा झाले, पण म्हणतात ना की तेवढे पैसे आपल्याकडे जमा झाले नव्हते. बरोबर. तिचा जोपर्यंत तिच्या ज्या गरज होती तिच्या एज प्रमाणे तिला इंजेक्शन लागण्याची, तेव्हा आपल्याकडे फुल अमाऊंट जमा झालेली नव्हती. हार्डली आपल्याकडे 60% अमाऊंट आमच्याकडे जमा झालेली होती. आणि नंतर आम्हाला असं कळलं की तिचं 3 इयर्स कंप्लीट झाले. त्यामुळे तिला थोडंसं आपल्याला प्रोग्रेशन, म्हणजे आम्हाला डिटोरेशन दिसत होतं की थोडा त्रास होतोय. रिस्डिप्लॅम तिचा मेडिसिन चालू होता, पण तिच्या वयाप्रमाणे ते अजून इम्प्रूव्हमेंट एक्सपेक्टेड होतं तिला. आणि जीन थेरपी लवकरात लवकर मिळणं हाच एक सगळ्यात मोठा टार्गेट होता. तर त्यानंतर आम्ही प्रयत्न तर चालू ठेवले होते, जिथे जिथे आम्ही इन्फ्लुएन्सर्सच्या थ्रू व्हिडिओज करत होतो, भरपूर काय करत होतो. तर तेव्हा सोशलाईज झाल्यात आपल्या व्हिडिओ सोशलाईज झाल्यामुळे आम्हाला बरेचसे कॉन्टॅक्ट समोरून पण आले लोकांचे, जे आम्हाला ह्याच्या थ्रू, आपल्या व्हिडिओज थ्रू बघत होते. त्यांच्याकडून आम्हाला कॉन्टॅक्ट्स आले. तर आपल्याला मुंबईचा एक कॉन्टॅक्ट आला आम्हाला, यश माने म्हणून. त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला. त्यांनी आम्हाला त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये पुढे इन्फ्लुएन्सर्सकडे नेलं. त्यांनी स्वतःही व्हिडिओज बनवले. त्यांनी स्टार्टअप केलं आमच्यासाठी, बाहेर नेणं. आणि ते व्हिडिओज पुढे केले. त्यातून पण थोडं आपला फंड्स पुढे जमा होत गेला. त्यानंतर म्हणे अजून फंड्सची गरज आहे. त्यांचे कॉन्टॅक्ट्स पुढे अजून वाढवून दिल्लीला गेलो आम्ही. दिल्लीला आम्हाला प्रतीक क्वात्रा म्हणून इन्फ्लुएन्सर भेटलं आणि खरंच म्हणजे देवासारखा तो इन्फ्लुएन्सर आमच्या आयुष्यात आला. आणि आमची सुरुवात झाली ती राजनी केली. आम्हाला भरपूर राजनी मदत केली. पहिली सुरुवात राजनी, आम्हाला काहीच समजत नव्हता कसा काय करायचा. तर मी हिला बोललो का राज माझा एक मित्र आहे, त्याच्याशी आपण बोलूया आणि त्याला इंस्टाग्रामवर रील आणि यूट्यूबला व्हिडिओ बनवायला सांगूया. तर त्याला फोन केला आम्ही का असा असा आमचा प्रॉब्लेम झालाय. तर दादा, वहिनी आम्ही कधी व्हिडिओ बनवल्या नाही, पण तुमच्या मुलीसाठी मी बनवेन व्हिडिओ. आणि पहिले त्यांनी व्हिडिओ बनवले आणि सुरुवात झाली. आणि जी सुरुवात झाली ती थांबली नाही. ती सुरुवात आम्हाला राजनी करून दिली. तर राजचे तुझं थँक्यू. तुझ्यामुळे सुरुवात केली म्हणून आमची रील व्हायरल झाली आणि ज्यांना समजायला लागला त्यांनी आमच्या रील आणि व्हिडिओ बनवले.
म्हणजे तर पहिला श्रेय राजदीपच्यामुळे आहे ना राजदीपला. लोकांपर्यंत आमचा प्रॉब्लेम पोचला की खरंच जेनिशाला काय आजार आहे आणि काय नाही, आणि त्यानंतर तर तू अजूनपर्यंत आमच्या सोबत उभा आहेस, राजला सुरुवातीपासून एवढे ते फोन यायचे, आजपर्यंत. जेनिशाला आम्हाला फंडिंग करायचे आहे, राज कसे करू, काय करू काय करू. राज खरंच राजला मानलं पाहिजे. तिला डोस दिलेला आहे. हो, हो. आताचा फ्युचर कसा आहे, म्हणजे ती चालायला लागले, थोडीफार चालते, हा. थोडीफार तिचा रिझल्ट चालते. कसा आहे त्या हे मेडिसिन? बघ, जीन थेरपी म्हणालच तर एक आपण मिरॅकल नाही बोलू शकत की तिला इंजेक्शन आज दिलं आणि ती उद्याला चालेल. बरोबर. आता एक लहान बाळ पण कसं वेळ घेतो चालायला, तसं समजायचं की तिच्या जे पायांमध्ये ती ताकद नव्हती, जे ते नव्हतं तिच्यामध्ये मोटर न्यूरॉन्सना सपोर्ट करणारे जीन्स आपले, त्याचीच तिची थेरपी झालेली आहे. आणि आता तिला इम्प्रूव्हमेंटची गरज आहे, तिला वेळ लागेल थोडासा. तिची फिजिओथेरपी आम्ही रेग्युलर करतो, फिजिओथेरपिस्ट घरी येतात तिचे, कारण की ती क्लिनिकमध्ये थोडं अजून एवढं हे नाही, कम्फर्टेबल होत नाही. त्यामुळे मग तिची फिजिओथेरपी होईल. डिपेंड्स आता तिची इम्युनिटी कशी आहे त्यावर प्रोग्रेस होईल. पण आम्हाला ह्या 1 महिन्यात सुद्धा प्रोग्रेस दिसलाय, समजून आलाय. डॉक्टरनी 6 ते 8 महिने दिलेले आहेत का ती 6-8 महिन्यात तुम्हाला दिसेल तुम्हाला इम्प्रूव्हमेंट. समजेल का ती चालते प्रॉपर. पण आता आम्ही इंजेक्शन घेऊन आल्यापासून ती ऍक्टिव्हिटी एकदम फास्ट झालेली आहे. ती आता थोडे पहिले 2-3 पावलं चालायची, आता 10-15 पावलं जास्त चालते आणि विदाऊट सपोर्ट फेऱ्या मारते घरात आपल्या. जसं आपण मागाशी म्हणाल्याप्रमाणे आपल्या गावातनं पण भरपूर मदत केली, घरी येऊन पर्सनली मदत केली, हो. पण आपली अमाऊंट करोडोमध्ये होती. बरोबर. आणि तिथून दिल्लीपर्यंत आणि तिथून इंटरनॅशनलचा म्हणजे मलेशिया पर्यंतचा कसा प्रवास होता तो आपल्याला मंडळीला थोडक्यात सांगा. आता जसं मी तुला आधीच सांगितलं की आम्ही प्रतीकवात्रापर्यंत पोहोचलो दिल्लीला. तिकडे पोचल्यानंतर त्यांची इन्फ्लुएन्सर जी टीम आहे त्या पूर्ण टीमने आम्हाला खूप सपोर्ट केला. त्यांनी आमच्यासाठी खूप व्हिडिओज केले, लोकांकडे अपील केलं, आणि एक वीक 6 दिवसात 6 दिवसात जो आपला डेफिसिट अमाऊंट होता, जो आपल्याला कमी पडत होता इंजेक्शनसाठी, तो त्यांनी आम्हाला 6 दिवसांमध्ये कव्हर करून दिला. 6 दिवसात. आणि त्यांचं इम्पॅक्ट गुरुमध्ये नाही केलं, ते ट्रू होप फाउंडेशन, जिथे प्रतीक वात्रा स्वतः लिंक आहे, त्यांच्या फाउंडेशनमध्ये आम्ही ते जमा केले पैसे. आणि तिथून फाउंडेशन इतके कोऑपरेटिव्ह आणि इतकं चांगलं आहे की आमचे जे पैसे जमा झाले ना 6 दिवसात, आपल्याला डेट पण आली होती 11 मे, त्याच्यामुळे थोडं आमच्याकडे वेळ पण खूप कमी होता. त्यामुळे इमिजिएटली तो फंड त्यांच्या थ्रूच आम्हाला हॉस्पिटलला ट्रान्सफर वगैरे झालं. बाकी पुढची प्रोसेस सगळी तिची त्यानंतर घडत गेली. आणि 11 मेला फायनली आपला जीन थेरपी झालं तिचं इंडोनेशियाला. मलेशियाचं म्हणजे डॉक्टर अशी थेरपी करतात किंवा इथं असा ट्रीटमेंट होतात, ते तुमच्यापर्यंत कसं पोहोचलं, कसं समजलं तुम्हाला? आता हे बघ, स्टार्टिंगला तर आम्हालाही खरं तर हे सगळं माहिती नव्हतं. बरोबर. आम्ही खूप रिसर्च केलं ह्या बाबतीत, खूप वेगवेगळ्या आम्हाला तर ग्रुप. सांगितलं होतं तिला हा. इंजेक्शन लागूच शकत नाही, कारण की तिचे 18 महिने पूर्ण झालेत, ती 2 वर्षाची आता व्हायला येणार आहे, तर तिला इंजेक्शनचा काही फायदा होणार नाही. तर आम्हाला भरपूर टेन्शन आला होता. मग एक SMS चा ग्रुप आहे, त्याच्यावर आर्टिकल आला का असा इंजेक्शन आहे, तो 2 वर्षाच्या वरच्या One time मुलांना One वन time. टाइम One इंजेक्शन time. 2 वर्षाच्या वरच्या मुलांना देऊ शकतो आपण. हा, मग आमचा डिस्कशन झाला का देऊ शकतो, मग आपण धावपळ करूया. आपण आता बरोबर. अर्ध्यात थांबून जमणार नाही. लोक आपल्याला प्रश्न विचारतील का, जर तुमच्याकडे पैसे एवढे जमलेत, तुम्ही काय केलेत, इंजेक्शन नाही घेतलात, औषध नाही आणलात, तर काय केलात. हिला बोललो आपण अजून थोडा प्रयत्न करूया. झाला, देवाच्या कृपेने सक्सेस तर झाला. मग आम्ही दिल्लीला गेलो आणि व्हिडिओज वगैरे बनवल्या. तर मग तिकडनं आम्हाला भरपूर मदत झाली आणि आमची अमाऊंट पूर्ण झाली आणि आम्ही तो इंजेक्शन बुक केला आणि मग तिकडे गेलो, बाहेरच्या देशात गेलो आणि इंजेक्शन घेऊन आलो. मे मध्ये आपण मे इंजेक्शन मध्ये डोस घेऊन आलो. आम्ही दिला. 11 मेला 9 मेला गेलो, 15 मेला आलो. Return आलो. आणि डॉक्टरने सांगितलं होता इंजेक्शन झाल्यानंतर 1 महिना तिला क्वारंटाईन ठेवा. तर आजची तारीख आहे 16, तिचा 15 तारखेला क्वारंटाईन संपला. आम्ही राजला लगेच फोन केला, बाबा काय हिचा आता ट्रीटमेंट जी हवी होती ती पूर्ण झाली. आणि तुम्हाला सांगू, व्हिडिओ चालू आहे म्हणून मी सांगत नाही, पण प्रत्येक गोष्ट वहिनी मला स्वतः कॉल करून सांगायची काय, राज आता अशा तारखेला आपल्या रजिस्ट्रेशन झालेलं आहे, आता आपण तिकडे चाललोय. म्हणजे गेल्यानंतर व्हिडिओ कॉल पासून सर्व काही डिटेल मला सांगायची. पण त्या आपल्या हल्दी लग्नाचं ड्युरेशन असते ना, तेव्हा मला तिला त्या आयसोलेशन पिरियडच्या अगोदर भेटताना आला. म्हणजे आता आयसोलेशन पिरियड तिचा झालेला आहे कम्प्लीट, त्यामुळे मी तिला भेटायला डायरेक्ट घरी आलोय. आणि माझी तीच इच्छा होती की मी ऑनलाईन व्हिडिओ पण करू शकलो असतो, व्हिडिओ कॉलवरती, पण मला तिला भेटायला यायचं होतं म्हणून मी डायरेक्ट तिला भेटायला आलो.
असा विषय होता म्हणजे फायनल. आणि तुमच्या प्रॉपर तारखा लक्षात राहतील ना आयुष्याभर या. ए बघ, मी एक गोष्ट सांगायची वाटते की तो जो मेडिसिन तिला चालू होता, जे आपण स्टार्टिंगला फंड केले, तो लाईफ टाईम होता. हा तो खूप डिफिकल्ट होता आमच्यासाठी. लाईफ टाईम तिला तो देत राहणं, बरोबर. आणि त्याचा बॅकअप नव्हता आपल्याकडे. आणि जेव्हा आम्ही खूप ग्रुप्समध्ये कनेक्ट झालो, म्हणजे वेगवेगळ्या डॉक्टर्सकडे रोज आमचं बोलणं एक वेगळ्या डॉक्टरकडे व्हायचं. खूप प्रयत्नानंतर एक रस्ता आम्हाला, मार्ग दिसला स्वामींच्या कृपेने, की असंही एक मेडिसिन आहे जो ह्याचा बॅकअप आहे, की वन टाइम तुम्हाला होईल, म्हणजे लाईफ टाईम देण्यापेक्षा तुम्ही वन टाइम देऊ शकता. तो जेव्हा आम्हाला सापडला तेव्हा आम्ही त्याच्या मागे, अदरवाईज आम्हाला ह्या अमाऊंटचं जे अमाऊंट जमत होती त्याचं मेडिसिन घेतच राहावं लागलं असतं, पण लाईफ टाईमसाठी. हा आम्हाला आता वन टाइम म्हणजे तिची जीन थेरपी झाली आहे. सो तेवढं आता टेन्शन नाही आहे आम्हाला की तिला आयुष्यभर औषधांवर ठेवायचे. आता बरोबर. तिची जशी रिकव्हरी होईल ती आम्हाला मान्य आहे. जनिशा कसं वाटतंय तुला आता? ओके. आणि डॉक्टर काय म्हणाले, तिच्या आता स्ट्रेंथ वरती आहे ना, लवकर जेवढी लवकर ती रिकव्हरी, Immunity. लवकर बरा यायचा जनिशा, हो. लवकर बरा यायचा आता. त्याच्यासाठी तिची थेरपी रोज चालते. चालते ना. रोज फिजिओथेरपी लवकर? होते तिची, विल पॉवर स्ट्रॉंग आहे ना तुझी? आणि खरंच इम्प्रूव्हमेंट पाहिलंय आम्ही. पाहिलं एका ना? महिन्यात मी इम्प्रूव्हमेंट पाहिलंय तिच्या. आता बघितलं ना, तिथून डायरेक्ट एसीचा हे घेऊन आली इकडे. हो, पण तिला हो. कॅमेरा चालत नाही. हा, तिला कॅमेरा नाही चालत. मी बघितली ना तिला अजिबात ना. सेकंड डे आम्हाला रेकॉर्डिंग आवडत नाही. रेकॉर्डिंग आवडत नाही ना. जेव्हा आपल्याला गरज लागली, म्हणजे जेव्हा स्कॅनिंगची विषय आला, क्राऊड फंडिंगचा, तेव्हा वहिनींनी आपल्याला मदत केली की ट्रूअप असा प्लॅटफॉर्म आहे, तिथं अनलिमिटेड आपण ट्रान्झॅक्शन गोळा करू शकतो. मग त्याहीच सर्व मला कॉन्टॅक्ट वगैरे करून दिला. त्याच्याबद्दल त्यांचे आभार. आणि नाही रे. तुमचे पुन्हा एकदा तुमचे आभार मानू तेवढेच कमी आहेत. आणि एक गोष्ट मला सांगायला नक्कीच आवडेल की हार्दिक कोल्हे, आपल्या करंजा कासवल्यातील एक पोरगा, त्याच्याजवळ त्याचा ॲक्सिडेंट झाला आणि त्याला भरपूर पैशांची इमर्जन्सीमध्ये मदत पाहिजे होती. आणि त्यासाठी एक आपल्याला क्राऊड फंडिंग प्लॅटफॉर्म पाहिजे होता. आणि तसाच एक मजबूत प्लॅटफॉर्म मिळवण्यासाठी आपल्याला वहिनींनी मदत केली. आणि पूर्ण गाईड आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा वहिनींनीच दिला होता. सर्व मदत आपल्याला वहिनींनी केली. आणि प्रत्येक एक छोटीशी बोलतात ना, तुझी परतफेड करण्याचा एक तो आम्हाला चान्स मिळाला, की जे मला, आणि खरंच कोणाला प्लॅटफॉर्मची गरज कधी नको लागू दे, हीच इच्छा आहे. तेच इच्छा आहे. काहीच कारण की या कोणाला गोष्टीची प्रॉब्लेम गरजच नाही लागली पाहिजे. आणि मला नाही. व्हिडिओ बनवायची पण गरज नाही लागली पाहिजे. सर्व सुरळीत, कारण की एक आपला चांगला सर्व सेटल असते आणि अचानक मधीत असं काय होते आणि त्याच्यामुळे सगळं इम्बॅलन्स होऊन जाते. तर एक असा लाईफ मध्ये पॅच आला होता, तो बरोबर वर्ष झालं ह्या गोष्टीला. जून आयुष्यातला एक असा, म्हणजे कधी एक टाइम आला का एखादी गोष्ट डिलीट करायची झाली तर हा एक वर्ष होता. तो खरंच डिलीट करेन. दाखव आपण ना. एकदा खरंच सगळ्यांचे आभार. खरंच राजदीप, स्पेशली नाही, तुझे. नाही, तू पहिला नाही, व्यक्ती असं होतास. तुझ्यामुळे आज आम्ही लोकांपर्यंत पोहोचण्याचा धाडस झाला. एक आई म्हणून स्वतःच्या मुलीचा आजार सोशलाइज करणं सोपं नसतं, पण तू हेल्प केलीस. तुझ्यामुळे आम्हाला ती एक स्ट्रेंथ भेटली की नाही वहिनी, होईल, आपण प्रयत्न करूया. तू उभा राहिलास. तुझ्यानंतर मला थोडीशी हिंमत आली की आम्ही अजून पुढे करू शकतो. कदाचित तुझी व्हिडिओ जर पहिली ती नसती पडली ना, तर मे बी आम्हाला तेवढी आमच्यामध्ये हिंमत आलीच नसती की आम्ही सोशल मीडियामध्ये जाऊन हे सगळं करू शकतो. हे तुझ्याचमुळे शक्य झालंय माझ्यासाठी. खरंच तू व्हिडिओ भरपूर व्हायरल हो. झाले. नाही, तुम्ही मला थँक्यू बोलून मला परक करू नका. आता परत नाही, फॅमिली पण झालोय. तू डिझर्व करतोस. हा थँक्यू खरंच मनापासून आहे तुझ्यासाठी. ठीक आहे. मग आता फायनली जनिशा ते आपल्या संकटाच्या बाहेर आहे. हो सर्व काय पूर्ण झालेलं आहे स्वामींच्या आशीर्वादाने. हो. काहीच प्रॉब्लेम नाही. जनिशा लवकर बरी व्हायचं आहे. लगेच खेळताना दिसली पाहिजे तुम्हाला ग्राउंड वरती आता. डन कर डन दादा ना? असं कर. डन. ओके, चला मग करूया. हा छोटासा तुम्हाला पुरेपूर माहिती देण्याचा प्रयत्न केलाय. ब्लॉग कसा वाटला तुम्हाला मी विचारणार नाही. ही वेळ कोणावर येऊ नये हीच स्वामी चरणी प्रार्थना करतो. कोणावरच नको येऊ दे ही वेळ. धन्यवाद. मित्रांनो, ही आहे जनिशा. आता 3 वर्षाची झाले आणि आता काहीच महिन्यापूर्वी तिला डोससुद्धा देण्यात आला. वन टाईम डोस होता मित्रांनो तो. आणि आता बघा रिकव्हरी तुम्ही तिची पाहू शकता. हे सर्व तुमच्या आशीर्वादानेच घडलेलं आहे. कारण का तुमची एकूण एक छोटीशीच का नाही असोत, कारण तुमची एकूण एक मदत, तुमचा एकूण एक वाटा आज या चिमुकलीला चालण्यासाठी मदत करतोय. तुमच्या सर्व आशीर्वादाने ती एकूण एक पाऊल टाकत आहे. तुमचे आभार मानू तेवढे कमीच आहेत. धन्यवाद माझ्यावरती विश्वास दाखवल्याबद्दल. आणि तुमच्या आशीर्वादामुळे, तुमच्या मदतीमुळे सर्व शक्य झालं आहे. तुमच्यामुळे, तुमच्या या मदतीमुळे या चिमुकलीला एक नवं आयुष्य मिळालं आहे. तर तुमचे पुन्हा एकदा आभार. धन्यवाद. जय शिवराय.